पंचायत समिती अचलपूर या ठिकाणी वार्षिक पाणी टंचाई आढावा सभा तसेच आमसभेचं आयोजन केलं आहे। संपूर्ण कार्यक्रमासाठी सन्माननीय आमदार केवलरामजी काळे मेळघाट पदसिद्ध अध्यक्ष सध्या या ठिकाणी आले आहेत। प्रशासनानं एकूण व्यवस्था केली असून लवकरच कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे। तुम्ही या ठिकाणी पाहत असाल पंचायत समितीचे बीडीओ साहेब सुधीर कुमार अरबट्टेचं स्वागत करत आहेत। याशिवाय मल्हारा ग्रामपंचायतचे सन्माननीय सरपंच नारायणराव बोरेकर आहेत। प्रतिष्ठित नागरिक असणारे समीरदादा हावरे, आमचे दादो भाऊ सर्व या ठिकाणी आले असून तुम्ही जर इकडे पाहत असाल की प्रशासनाच्या वतीनं एकूण सर्व व्यवस्था या ठिकाणी केली आहे। आणि आजच्या कार्यक्रमासाठी एकूण प्रशासकीय व्यवस्था केली असून संपूर्ण तालुक्यातले जितके ग्रामसेवक आहेत, सरपंच आहेत, ते आमचे पत्रकार बंधू आहेत आणि जे सर्वस्वी नागरिक आहेत याले आमंत्रित केलं असून लवकरच या ठिकाणी अधिकृत कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। त्यांचं आगमन झालेलं आहे। सन्माननीय अचलपूरचे आमदार प्रवीणजी ताळे सोबत केवलरामजी काळे याचं या ठिकाणी स्वागत होताना तुम्हाला दिसत आहे। सोबत रुपेश भाऊ देपे आहेत, गौरव दादा आहेत, याशिवाय नगर परिषदचे सन्माननीय नगरसेवक बंधू आहेत, सारे विशालदादा काकड आहेत, हे सर्व या ठिकाणी शंकरभाऊ मालटेने आहेत, सर्वजण या ठिकाणी आले आहेत। माननीय विशालदादा काकड आहेत, तर सर्व जे पदसिद्ध अधिकारी आहेत हे सध्या मंचाच्या दिशेने या ठिकाणी जात आहेत आणि महापुरुषाच्या प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी कार्यक्रमाला अधिकृत सुरुवात होत आहे। स्वागत करीतो आपले मनापासून सदा, स्वागत करीतो आपले मनापासून सदा। सन्माननीय उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी अधिक प्रयोजन करून आपल्या आदर्शांचं या ठिकाणी पूजन करत आहे। अंधारावर मात करून उजेडाचा हा सोहळा, अंधारावर मात करून उजेडाचा हा सोहळा, दीप प्रज्वलाने सुरू झाला, ज्ञानाचा प्रवाह जळा झाला। प्रकाशाच्या या ज्योतीतून मिळेल नवी दिशा, देशाच्या वाटेवर देत प्रत्येकाची आशा, प्रत्येकाची आशा। उपस्थित व्हाव। नाही मला पिलिया झाला सारखं वाटतं। सन्माननीय काळे साहेबांचं पंचायत समिती अचलपूरच्या गटविकास अधिकारी सन्माननीय सुधीर अरबट साहेब या ठिकाणी अध्यक्ष महोदयांचं छान आणि पुष्पवृष्टी देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे। तुम्ही जर या ठिकाणी पाहता सन्माननीय आमदार केवलरामजी काळे यांचं सुधीर कुमार अरबट साहेब या ठिकाणी स्वागत सोहळ्यात स्वागत करत आहेत। अचलपूर मतदारसंघाच्या आमदार तरफदार व्यक्तिमत्व, खमीर व्यक्तिमत्व प्रवीण भाऊजी तायडे या ठिकाणी उपस्थित झाले। मी गोगल साहेब विनंती करतोय अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण भाऊ तायडे यांचं या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल सन्माननीय आमदार प्रवीणजी तायडे यांचं स्वागत सोहळा या ठिकाणी होत आहे। त्याचप्रमाणे पशुवैद्यकीय दवाखाने 2 असून पशु प्रथमोपचार केंद्र 4 आहेत। या कार्याच्या अधीनस्थ शिक्षण विभाग, महिला बालकल्याण विभाग, पशुसंवर्धन विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग व लघु पाटबंधारे उपविभाग कार्यरत आहेत।
महाराष्ट्र शासनाच्या तसेच केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या कार्यान्वयन पंचायत समिती अंतर्गत विभागाच्या मार्फत करण्यात येऊन ग्रामीण जनतेस सदर योजनेच्या माध्यमातून सर्वांगीण विकासाकरिता पंचायत समिती कार्यालय प्रयत्न करत आहे. ज्या पंचायत समिती अंतर्गत जेवढा की ग्रामीण भागातील लोकांसाठी योजना आहेत त्या आम्ही प्राधान्याने प्रयत्न करत असतो आणि जास्तीत जास्त गरजू लोकांना लाभ कसा मिळेल या दृष्टीने आम्ही सकारात्मक पाऊल उचलत असतो. संबीरभाऊ हावरे, अतुलभाऊ वाट, शंकरभाऊ मालखेड़े, विशालभाऊ काकड़, अचलपुर पंचायत समिति की आमसभा और आमसभा में सभी अचलपुर तालुका से आने वाले सभी हमारे सरपंच, उप सरपंच तथा सभी संबंधित अधिकारीगण, सभी विषय के सभी अधिकारीगण, कर्मचारीगण, आज हमारे जो सरपंच महोदय लोग यहाँ पे आए हुए हैं जो अपनी अपनी समस्या रखेंगे और अधिकारियों को कहूँगा हजरत साहब जो भी सरपंच जो अपना समस्या अगर उन्होंने बताया तो उसका उत्तर हमारे अधिकारियों को देना चाहिए और समाधानकारक उत्तर देना चाहिए. और जिन अधिकारियों को सूचना मिलने के बावजूद जो आमसभा में नहीं आया तो उसको अपने मौन लिया जाए और कोई अधिकारी कर्मचारी हमारे सरपंच महोदय का समाधान अगर उत्तर नहीं देंगे तो उसको भी सब हम गौर करेंगे. तो सबसे पहले हमारे जो भी सरपंच साहब होंगे सबसे पहले मैं धामनगांव के अगर सरपंच साहब आए हुए अध्यक्ष महोदय, मेरी ये विनंती आहे की मागच्या वर्षी जे आमसभा झाली तिचं कार्यवृत्त पहिले वाचून दाखवण्यात यावं आणि 2-3 आमसभेत मी हजर होतो. ज्या जे मुद्दे आपण मांडले त्यावेळी मला वाटतं राजकुमार अध्यक्ष राहायचे आणि आमचे बच्चू उपस्थित राहायचे, परंतु ज्या मांडलेल्या मुद्द्यावर खऱ्या अर्थानं निकाल निघाले नाही. अशीच जर आमसभा आजची होत असेल तर मुद्दे मांडण्याचे अर्थ नाही. म्हणून मागील सभेचं कार्यवृत्त पहिले वाचून दाखवा ही माझी विनंती आहे. उत्पन्न होत आहे त्या आमसभेचे अध्यक्ष आदरणीय मेळघाट मतदारसंघ आमदार आदरणीय केवलरामजी काळे सर, अचलपूर मतदारसंघ आदरणीय अरविंदजी तायडे सर व सर्व आदरणीय व्यासपीठ. कार्यवृत्त 2023-24 मी वाचन करून देतात. पंचायत समिती अचलपूरची वार्षिक आमसभा 23 नारायण भाऊ तुमचं झालं म्हणते ना. ती योजना पूर्ण झाली. पाणी गढूळ येतात, तुम्ही जो प्रश्न मांडला आहे बरोबर आहे, परंतु त्यातला काही त्रुटी आहेत. आता घरापर्यंत पोहोचणं हे बरोबर आहे साहेब, थोडंसं येऊन तुम्ही चेक करून घ्या, ठीक आहे, काय त्रुटी आहेत ते. पुढचे श्री चंपनाथ सलेकर ग्रामपंचायत निंदरी येथे रोजगार योजनेचे कामे झाले नाही याबद्दलचे प्रश्न उपस्थित केले होते. त्या अनुषंगाने कारवाई इमर्जन्सी अंतर्गत लगेच कामाला सुरुवात झाली होती. पुढचा विषय श्री नरेंद्रभाऊ पटोळे यांनी प्रश्न उपस्थित केला. घर घर नळ योजनेअंतर्गत कामे पूर्ण झालेले नाही. अससूर येथील नळ योजनेचे कामामुळे गावातील रस्ते बदलून ठेवले आहे, परंतु आजपर्यंत घरात पाणी पोहोचू शकले नाही. माझे सरपंच उपस्थित यांना आमच्या पत्र देण्यात आले नाही. मागच्या आमदारांना काय केलं हे जाऊ द्या, तुमचं बरोबर आहे. ऐकून घ्या, घर घर जल या योजनेत आमदार महोदय जे कामं झाले ते अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले, तुम्हालाही मान्य आहे. आणि जे MGPनं रस्ते खोदून ठेवले ते रस्ते किती बुजवले काँक्रिटीकरणानं याची माहिती त्यांनी द्यावी. वास्तविक ऐकून घ्या आमदार, वास्तविक त्यांनी दाखवलं, बुजवलं, सगळं केलं,
परंतु घर घर जल नळ योजनेत येणं काय केलं, जुनेच कनेक्शन दाखवले, प्रत्येक गावात जुनेच कनेक्शन दाखवले आणि बिलं काढून घेतले. आणि हाच मुद्दा खऱ्या अर्थानं त्याही आमसभेत माझा हात होता की याच्यावर काहीतरी तोडगा निघावा. परंतु संबंधित त्यावेळचे अध्यक्ष राजकुमार पटेल यांनी सांगितलं का चौकशी समिती नेमा. लिहिलं आहे का तिच्या चौकशी समितीचं? मग चौकशी समिती नेमली काय? म्हणजे खोटं, म्हणजे जनतेला निव्वळ भूलताबा द्यायच्या काय? तुम्ही कसं आहे काम करत असताना त्याचा सारांश तरी सांगा. त्याचा सारांश सांगा तुम्ही. पहिले आहे तर सांगा का अड्डा आज फाईल तिथं घेऊन राहिले, इथं तुमचं पाहिजे तुमचं नाही, गोट्याने खेळलो आम्ही, कारोबार तोच केला म्हटलं. पारदर्शकच होता. तुमच्यासारखे लोक आम्ही बसवले, कर्तव्य जनतेच्या समस्या मांडणारे तुम्ही लोक ऐकून घ्या. पटेल साहेब असो, तुम्ही असो, तुम्ही जनतेतून वर आले, आम्ही जनतेतच आहोत. कधी काळी तुम्ही इथं होते, आज तुम्ही वर गेले. म्हणून आमचं म्हणणं तुम्हाला ऐकावं लागेल ना. वांधाच नाही. मी काय म्हणतो, मागच्या आमदारांनी त्या वर्षभरात काय तुम्ही काय म्हटलं, मी काय म्हणतो, तुम्ही काय बोलले त्याच्या आमसभा झाल्यानंतर एक समिती अमक टमक काय जे काही आहे ते वर्षभरात फॉलो घेतला नसतं. याच्या पहिले ज्या काळात झालं असेल ते, परंतु आता याच्या पुढे जे होईल ऐकून घ्या ना, हे वर्षभरात फॉलो घेण्यात येईल. याचा व्हिडिओले म्हणा अरे म्हणजे का बाईक आहे का राजा रे, बाईकला सकाळून आलो कशा पद्धतीने झाला तो भाग वेगळा, परंतु लोकांपर्यंत हा बोला 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 बोला. पाणी काय निष्पन्न निघालं काय आज आहे बोलो, आज तुमचा कार्यक्रम माहिती का ते एमडी चिमणीवाल्याला करा लवकर फोन त्याला. ते असे आमदार साहेब तुमचे जरा ते बेलगाड मध्ये काम रस्त्याचे चालू द्या, काहीच नाही कामं करून राहिले तुम्ही. काही राजो त्यांना दवाखान्यात धड त्या पेशंटला बोलून राहिले लोक, लक्ष नाही देऊन राहिले गरीब राहिले. पैसा आहे का गुन्ह्यात कोणते काम आहेत काही आमदार साहेब. आम्ही काय नाही शिल्लक बोललो, आम्ही शिल्लक नाही बोलायचं, शिल्लक नाही शिल्लक नाही बोलायचं काका. आम्ही शिल्लक नाही, आम्ही फक्त तुमच्या कार्यक्रमात कोणाच्या कार्यक्रमात एखादा फॉल्ट होऊ शकते, फॉल्ट होऊ शकत नाही काय टेम्परेचरला आहे ना. मग काय शिल्लक पाहिजे बोलावं लागते एवढं बोलणार काय शिल्लक तुम्हाला काय सभेत पाठवला का कोण तुम्हाला घेऊन आले काही तालुक्याच्या विकासाचं बोला, काही सहन नाही करून देणार. आम्ही जा विचारायला आलो इथं विकासाचं बोला, शासन आणि शिल्लक नाही बोलायचं काका. यामधलं काढा काहीतरी. काय विचारायचं अधिकाऱ्याला विचारा, आम्हाला नाही विचारायचं. आम्ही तुमच्यासारखे जबाबदार, आम्ही जबाब मागायला आलो, आम्ही हिशोब घ्यायला आलो, आम्ही पुढचं नियोजन करायला आलो.
कोणी पाठवलं असेल तर मग वेगळा भाग आहे, तुम्हाला सुपाऱ्या घेऊन. वाचावा अहवाल, वाचावा तुम्ही काय अहवाल आहे त्याचं, चौकशी नाही जमला तर. मागील आमसभेच्या अनुषंगाने आपण कार्यकारी अभियंता जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद अमरावती यांना आपण पत्र दिलेलं होतं. त्याच्या अनुषंगाने माननीय कार्यकारी अभियंता यांनी उपविभागीय अभियंता जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अंजनगाव सुरजे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली होती. त्याचा आपल्याला अहवाल प्राप्त गावनिहाय योजनेनिहाय अहवाल प्राप्त झालेला आहे. तर याच्यात तिथं कोणतंही काम झालेलं नाही. गोंडवागलीमध्ये 25 लाखाचं काम त्यानं सभामंडप तयार केलं आहे, 2 लाखाचं तर रिपेअरिंग करून ठेवली आहे ते ना. दुसरं कोणतंही काम केलेलं नाही ते. गोंडवागलीमध्ये 4 वर्षापासून आतापर्यंत गोंडवागलीमध्ये आतापर्यंत कोणतंही निष्काळजी काम झालेलं नाही आहे. तुम्ही मला दाखवून द्या ते वॉटर सप्लायचं ज्यांना कनेक्शन जो केलेलं शानूर धरण जो पाणीचा विषय आहे ते फक्त कनेक्शन करून ठेवलेलं पाणी आता चालू झालेलं नाही त्याचा. आणि सर्व गावाची रोड खराब आहे. आणि आमचे उत्तर द्या. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. माझ्या गावात नाली जो बनलेली आहे आता इथं ते टोंगले तो मटेरियल पडलेलं आहे. माझ्याजवळ व्हिडिओ आहे त्याचा. एमजीपी उत्तर द्या. पाण्या टाकी झाली पण बंद आहे ते. आता चालू केलेली आहे ना, आता चालू केलेली आहे ते. गोंडवाकोलीमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत काम ग्रामीण पाणी पुरवठा केलंय. आपलं 96 धागाव योजनेचं पाणी आपण तिथं पोहोचवणार आहे. आता झाले नाही आमचं नाही पोहोचलं एमजीबीचं, ग्रामीण पाणी पुरवठा. नाही 96 धागाव ते आता मला कनेक्शन लागले नाही. तिथं गोंडवाकोलीच्या जवळ एक संप आहे, तिथपर्यंत पाणी पोहोचलेलं आहे. तिथून पुढचं सर पंपिंग मशिनरी टाकून पाणी पोहोचवण्याचं काम सुरू आहे. आमदार साहेब, जोडाम साहेब, एवढे लोक इथं मौजूद आहे. तिथं कोणतंही काम झालेलं नाही आता सध्या. नाही पूर्ण काम झालेलं नाहीये तिथचं, बाकी आहे सर काम. कोणतंही अरे चालू नाही झालं तुमचं काम. कोणतं काम चालू झालं तुम्ही? ग्रामीण पाणी पुरवठ्याचं पाणी सुरू आहे सर, एमजीबीचं नाहीये. ते आमचं नाहीये काम. आणि पूर्ण गावात पूर्ण पाणी पुरत नाही मॅडम आता. सांगा तुम्ही. जलजीवन मिशनमध्ये एक ट्यूबवेल, पंपिंग मशिनरी, ऊर्ध्व वाहिनी, पाण्याची टाकी, वितर व्यवस्था प्रस्तावित होती. सदर काम पूर्ण होऊन 31/1/2024 ग्रामपंचायतला सदर काम हस्तांतरित पण झालं. हस्तांतरण झालं म्हणते काम तुमचं. हस्तांतरांची आहे साहेब, हस्तांतरण आहे. तुम्ही हे गावचे लोक आहेत. बच्चू साहेबला बोला, सरपंचला बोला. इकडे साहेब. हा हॅलो सर. ते जिल्हा परिषद अंतर्गत काम होतं, ते पूर्ण झालेलं आहे. पाण्याची टाकी पूर्ण झालेली आहे. पाणी पुरवठा सुरळीत चालू आहे. तुमच्या गावाचे लोक म्हणून राहिले, काम झालं नाही म्हणून. आता चालू केलं पाणी आता चालू केला तुम्ही. ते टाकी झालेली आहे, आता टाकी झाली आहे. आणि 2 वर्षापासून पुराणी टाकी बंद होती आणि कोणताही सप्लाय तिथं चालू झालेलं नाही सध्या. ग्रामपंचायतच्या बोरवेलवर साहेब पाणी चालू झालेलं आहे. ते गाव बोलून राहिले, ते गावाचे लोक बोलून राहिले, ते आमचे पदाधिकारी आहेत ते आमचे. हा ते काय खोटं बोलून नाही राहिले. ते म्हणतात काम झालेलं नाही, तुम्ही म्हणता काम झालेलं आहे. पाईपलाईन गेली, पाणी आलं नाही तिथं. समाधान उत्तर द्या तुम्ही त्यांना. एक ग्रामपंचायत मेंबर आहे सर. हॅलो. आम्ही सगळ्याचं सगळं सदस्य थकलो आहोत. म्हणजे आम्ही एवढं परेशान झालो आहोत की आता कोणत्याही कामासाठी आम्हाला म्हणजे एवढं हे करून आलं तरी काम करतात नाही. सचिवने म्हणतात सरपंच, सचिव म्हणते सरपंच म्हणा, सरपंच म्हणतो हा. म्हणजे कोणतंही काम बिलासाठी कायद्यासाठी म्हणजे याच्यात राजनीती करतात. ते एखादी बिल म्हटलं बिल टाकायचं नाही, बिल टाकत नाही. सचिव म्हणतात व्हिडिओ साहेब म्हणतात सचिवले. आम्हाला कमी कमी 50 वेळ इथं घेऊन बोलतो तरी आमचं काम करत नाही. समोर या तुम्ही. याच्यात तांत्रिक सहाय्य कसं आहे
आता कोट्याचं तुम्हाला माहित असेल ना हवे काय या घड्याचं काही दिवसापासून कोट्याचं झालेलं आहे. हा आणि पाण्याचं असं झालेलं आहे की ते रोड आमच्या गावातलं सफल उकळलं आहे. त्याच्यात रिपेरिंग काही नाही, काहीच नाही. स्वच्छता गेला, स्वच्छमध्ये काही त्याच्यात एकही काम नाही. कामं किती दिवसाचे आले आता दलित वस्तीचे कामं हे म्हणतात 3 लाखाचे आम्हाला. रात्री विचारला तर 4 लाखाचे म्हणते. सांगा विचारलं नाही विचारा काय म्हणते. पहिले विचारलं मला 3 लाख चालला म्हणते. अरे सचिव साहेब बोलतोय ना साहेब ते पाहिजे का पैसे दलित व्यस्तीचं काम आहे साहेब अजून मंजूर आहे. इस्टिमेट टेंडर प्रोसेस व्हायची आहे त्याची, अजून काम सुरू झालेलं नाही आहे. त्यांना कालही मिटिंगला सांगितलंय मी, अजून काम चालू झालेलं नाही आहे. ते हा टेंडर प्रोसेस झाल्यानंतर करून टाकू. आम्हाला मीटिंग मध्ये म्हणतात 3 लाखाचं काम आलं, रात्री झालं म्हणजे 4 लाखाचं काम आहे. मग जे आता भ्रष्टाचारी करतात काय हे. इस्टिमेट इथेच आहे आपलं. हा वाटे यांना पाहिजे का खायला. हा गोंड वगळीचे काम मंजूर आहे साहेब. एकच काम आहे पण त्याचं इस्टिमेट आपलेच 3 लाखाचं 3 लाख 25 लाखाचा सभा मंडप तयार केलेला आहे ना आमदार साहेबाचा फंड राजकुमार पटेलच्या फंडातून 25 लाखाचा तो सभा मंडप काय केलेला आहे. हे काय म्हणते नाही मग अजून पैसे त्याच्यावर आपण पाडतो म्हणे मग करू म्हणे. एवढ्याच होत नाही म्हणे. 25 लाखात काम नाही होत काय. 25 लाखात काय काम नाही होत काय कधी. नाही भाऊ ते समाज कल्याणमधून एक योजना आहे. त्यांना साहेब जुनी सभा मंडप रिपेरिंग केला तुम्हाला दाखवून देतो. टीम पाडाव तिथं तुम्हाला मी सगळे काम दाखवून देतो. समाज कल्याण योजनेमधून ज्या गावात 50% पेक्षा जास्त दलित वस्ती आहे तिथं 25 लाख रुपयाचं 2 वर्षे आधी समाज कल्याण 25 लाख रुपयाचं मंजूर झाले होतं. आमची त्यांनी जागा पण पाहिली, सगळं आम्ही त्यांना आठवण पण दिलेलं आहे. पण अजून त्यांच्याकडून समाज कल्याण अमरावती त्यांच्याकडून कुठलीच प्रोसेस झालेली नाही. 25 लाख रुपये त्यांनी आम्हाला सांगितलं आणि तुझं गाववाल्याला सांगितलं 25 लाख रुपये मंजूर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं. आणि तिथं मोठं सभागृह होणार आहे. आम्ही त्यांना सगळं जागेचा स्पॉट वगैरे सगळं आहे दाखवलेलं आहे. परंतु वरूनच काही प्रोसेस झालेली नाही त्याच्यावर. पहिले मेन गोष्ट आहे काय भारत आहे हे ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी महिना 2 महिन्यात ते सचिव फेरबदल करतात. कायद्यासाठी फेरबदल हे विचारलं त्याने व्हिडिओ साहेबांनी कायद्यासाठी एवढं फेरबदल करतात मला तुम्ही काय एक काम सांगा त्याच्यात मिस्टेक काय आहे. जे वितरण झालं जे कोणतं काम झालं नाही आहे ते कधी होणार त्यांना सांगून जा. काम लवकरात लवकर झालं पाहिजे. इस्टिमेट झालेला आहे. टेंडर प्रोसेस झाल्यावर सुरू होईल ती. आणि आता चालू आहे सुरू ते पाहून घेतो मी. अजून काही असेल त्रुटी त्यात मग करू. आणि दुसरा विषय सर ते जुन्या घरकुल जो होते ते 70,000 रुपयाची ते विषय आणि 12-12, 18,000ची घरकुल भेटलेली आहे. आता एवढी बेकार कंडिशन झाली त्याच्या घरात राहायची कंडिशन नाही. आणि एखाद्याचा पडला त्याची आम्ही सचिव साहेबांना बोलतो आणि सर्वांना बोलतो की बा तिची एखादी नवीन योजना टाकायचं याची आणि त्याच्यातही बाकीचे 4 वर्षामध्ये कोणतंही काम झालेलं नाही साहेब. कारण की आमच्या गावात नाली चांगली नाही, रोड चांगले नाही, कोणतंही असं कामच नाही आमची इथं. आणि आम्हाला घरकुलाला जास्त टेन्शन आहे आमदार साहेब. घरकुलाला जास्त टेन्शन आहे कारण की 15, 18, 19 घरकुलचा आतापर्यंत टप्पा भेटलेला नाही. त्याच्यासाठी आम्ही 2-3 वेळा बाबासाहेब यायला मी पण आतापर्यंत काही झालेलं नाही. मी तुम्हाला नाव वाचून दाखवतो. जागराव कालू हरसुले, जगत कालू हरसुले संदीप आणि पंचू छोटू हरसुले हे तिघांचा जो इंद्रावासचं काम होता आतापर्यंत झालेलं नाही. त्याचं नाव वाचलं ना सांग. हो रस्ते सर्व घरकुल इंदिरा आवास योजनेमधले आहे. त्याचा फंड आपल्याकडे नाही आलेला आहे. ऑफलाईन मध्ये घरकुल होते ते इंदिराचा फंड असल्यामुळे विनोद चंपलन करण्याचं काय आहे त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा आहे. त्यांनी बांधकाम नाही केलं. सांगा बांधकाम केलं त्यांची तक्रार झालेली होती त्याच्यामुळे विनोद करणे. तुम्ही त्या दिवशी काय म्हटलं होतं की आम्ही करून देतो म्हणे. हे सर्व झालेलं आहे म्हणे. नेहमी तुम्ही तुमचं जास्त हे साहेब फोन उचलत नाही. हे दुसऱ्या लोकांचा फोन नाही उचलत. मी त्या दिवशी गरम झालो होतो बाहेर फोन उचलून आले. आतापर्यंत कोणाचा फोन उचलत नाही. हे तुमची बेकार कंडिशन आहे तुमची.
आम्हाला कसं आहे, आम्ही पद्धतीने राहून राहिलो, त्याच्यावर अर्थ येणे की तुम्ही जास्त आम्हाला हे करत राहतील. कारण की आम्ही लोक आम्हाला कसे आम्ही राहतो आम्हाला माहित आहे. आमच्या गावात रोड नाही आहे, डिलिव्हरी बाई जवळ दवाखान्यात जाते ना, तर आम्हाला त्रास होते. या ठिकाणी सन्माननीय प्रभू पाटील म्हणून लोकांचं आगमन झालेलं आहे. गैरापूर मतदारसंघाचे आमदार गजानन बोलवले यांचं स्वागत करण्याकरता मी सन्माननीय विशाल चौधरी साहेब प्रशिक्षण सहाय्यक विकास अधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करावं. सन्माननीय गजानन बोलवले. सोबतच सुधीर भोगरसे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सन्माननीय खासदार साहेब यांना विनंती करतोय की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. ग्रामपंचायतची या समोर आहे साहेब MSC गावले. आणि 3,85,000 रुपये मंजूर. 3,85,000 एका वर्षाचं बिल कुठून भरावं आम्ही? वीज वापरणार म्हणा तुम्ही. हा ना, तेवढी कोणती वीज वापरून राहिलो? म्हणजे 2 पंपाचं बिल का वीज 3,85,000 वापरणार म्हणून ते बिल येऊन झालं ना. लोक एक तर पैसे नाही भरून राहिले, डिमांड नाही तेवढी. चला MSC वाले उत्तर द्या. एजंटच्या मागं कायच्यासाठी बसले? एजंटची तर समोर पाहिजे. आमचं काय मागं काय झोपून राहिलं साहेब, इकडे ना समोर. तर ते वॉटर सप्लायचे बिल होते, 12 महिन्याची डिमांड तेवढी होती. त्यांच्याकडून जेवढं होते, कारण वैद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी वरून आदेश आले होते, त्यांनी 50,000ची जी हे दाखवली तयारी, त्यावर त्यांच्याकडून तो चेक घेतलेला आहे. 2च कनेक्शन त्यांचे सध्या चालू आहे, त्याच्यावर तर भरलेला आहे. 3 कनेक्शन राहतील. हो ना, मागच्या महिन्यात 50,000 भरले आणि आता 50,000. नाही धमकी वगैरे नाही सर. म्हणजे काय झालं पेपरला सर ऑलरेडी 3 महिने अगोदर. वर्गण कोण आहे? वर्गण गोरेकर साहेब, वर्गण कोण आहे? वर्गण कोणी येता? या साहेब लग्नात बसतो, लग्नात धमक्या देऊन राहिला, असं करतो तसं करतो हे करतो. चोरून आणा पैसे आम्ही. कर्मचारी आहे सर, ऑफिस मधले कर्मचारी आहे. फोन करायला पाहिजे आम्हाला. तुम्ही दोघं जण जाता राहिलो, बरोबर वापस आले पाहिजे गावातून. बरोबर आहे. त्याचा तो विचार करत जा, धमक्या देतात ना. नाही धमकी वगैरे गावाकडे ते राहू ना करे म्हणते. हे कपडे बरोबर येणार नाही ना अंगावर. लोकांना धवसाने द्यायचे आहे. नाही धवसा वगैरे. मग ठीक आहे. शेवटी पाण्याचा प्रश्न आहे, डिग्रीचा प्रश्न आहे. थोडस इकडे तिकडे 19-20 करत जा. नाही केलं मग कपडा कट नाही केला. ठीक आहे. भैया केवल का वाटर सप्लाई है, 1 साल का 55,526 यूनिट का बिल दिए भैया, जबकि गांव की पूरी वसूली 60,000 70,000 रुपए रहती और एकूण बिल 3 लाख रुपए दिए भैया. हमारी साल की 70,000 रुपए 50,000 रुपए तरतूद रहती, हमने कहाँ से भरना? और वो मीटर दिए स्मार्ट मीटर, और हमारे बद पीछे लगा है. और जब साहब से बात हुई तो वो साहब के उत्तर आते कि तुम घर से भर रहे थे बोलते बिल. अब ग्राम पंचायत एक हमारा घर ही है भैया. हमारा 15 लाख का पैसा हमें से भी कुछ चले जा रहा. मीटरनुसारच रिडिंग त्याच्यानुसारच ते बिल आहे. आणि 15 तारखेमध्ये मागच्या वर्षी जिथे जिथे प्रोव्हिजन केले. तुम्ही एवढी गडबड का करता की स्मार्ट मीटर बसलं पाहिजे? उद्यापासून सगळे ठराव घ्या की स्मार्ट मीटर ग्रामपंचायत राहते. ग्रामपंचायतनं जर ठराव घेतला की आम्हाला स्मार्ट मीटर बसवायचे नाही गावात, तर तुम्ही ग्रामपंचायतीनं ठराव घेतला. येले गावबंदी करणार. येशोरना ग्रामपंचायतनं ठराव घेऊन येणं चोरून मीटर लावले. बाया आणून घरी, माणूस कामाला गेला ना, हा घुसला तिच्या घरात. ते स्मार्ट मीटर बसवले का नाही, त्याच्या गावात यायची गरजच नाही आहे. तिथून पटन दाखवत ते जाग्यावर. पहिले बसून ते द्यायचे ना. बसवले तर माहिती देणार पहिले असं जबरदस्ती. तुमचं सरकार आहे म्हणते, तुमच्या सरकारची योजना आम्हाला सांगतात. अरे ते जोबडे बोलणार त्यानं काम दिलेलं आहे ते एजन्सीले. सावळापूर ग्रामपंचायतले त्यानं 1 मीटर चोरून बसवलं. आम्हाला न सांगता ग्रामपंचायतले आम्ही ग्रामपंचायतचा ठराव घेतला, ठराव दिला त्याने, तरी त्यानं काही ऐकलं नाही. ग्रामपंचायतचं जे बोरवेल होतं
सुरळीत चालू होतं त्याला त्यानं ते मीटर बसून दिलं. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे भाऊ माझा का प्रत्येक गावात कमीत कमी 3 ते 4 लाभार्थी असे आहे का त्यांच्या अजूनही घरकुलच्या शिस्या तयार नाही होऊन राहिले. त्याचे 20-20 हजाराचे टप्पे टाकलेले आहेत. कारण ते इथं ते रोजगार हमीचे 26,000 रुपये निघून नाही राहिले म्हणून BDO साहेबांना 2 वर्षापासून मी त्या सीओ मॅडम पर्यंत गेलो. महत्वाचा विषय आहे नरेंद्र बुवा, महत्वाचा झंझटी विषय थोडीच आहे, महत्वाचा मुद्देशीर विषय आहे ना ऋषिकेश भाऊ, तो वर्ककोडचा विषय बरोबर आहे. हा वर्ककोडचा विषय आहे साहेब. एक मिनिट थांबा साहेब. 3 वर्ष झाले वर्ककोडचा विषय चालू आहे. तुमचं अगदी बरोबर आहे. हा विषय कसा 3 वर्षापासून 3 वर्ष काय आधी मी हा मुद्दा घेतला होता. 3 वर्षापासून मी सातत्याने या मुद्द्यावर बोलून राहिलो. अजूनपर्यंत त्या मुद्द्याचं सोल्युशन निघून नाही राहिलं. आपण सगळी 20,000मुळे प्रत्येक घरकुलचा लाभार्थी म्हणजे गरीब आहे म्हणून तो तुम्हाला घरकुल मागून राहिला. तुमचं अगदी बरोबर आहे. पण वर्कआउट तयार करणे हा विषय आपल्या लेवलचा नाही आहे. आपण हे पूर्ण जे सांगा ना, आमदार साहेबांना सांगा, अध्यक्ष साहेबांना सांगा. आपण या संदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडे जवळपास 10 ते 15 पत्रावर केलं. मी स्वतः गेलो सीओ मॅडम सगळे डॉक्युमेंट मी काय डॉक्युमेंट दिले. चर्चन मॅडम कडून एवढी मोठी फाईल नेली आहे मी. चर्चन मॅडम नेली मी तुमच्याकडून फाईल. मी फाईल लिहून दिली. मला फाईल मागितली पण अजूनही 3 वर्षापासून कोणत्याच पद्धतीचं सोल्युशन निघालेलं नाही. कसं आहे एवढा दिवस तुम्ही घरकुल आले तर विषय पेंडिंग ठेवू शकता काय? महत्वपूर्ण विषय आहे की नाही आहे आमदार साहेब? तुमचं अगदी बरोबर आहे. काही चुकलं नाही. मॅडम सांगा आपण काय केलं. हो 15 ते 20 पत्र पाठवले आहेत जिल्हा परिषदला. पण तो NICचा प्रॉब्लेम असल्यामुळे तिथून वर्कफोर्स शेअर झालेले नाही आहे आपल्या नरेगाच्या साईडवर. त्याच्यामुळे ते वर्क म्हणजे त्यांचे मस्टर निघत नाहीये. म्हणजे वारंवार आमचा पाठपुरावा वारंवार म्हणजे सकाळी बोलतात 20,000 रुपये टप्पे टाकून द्या ना तुम्ही. नाही टप्पे टाकू शकतो आम्ही पण मग मनरेगाचे पैसे मिळणार नाही. ते ठीक टाकून ते म्हणतात 26,000 आणि 20,000 रुपये 26,000 तो शेवटचा हप्ता टाकला की तर मस्त जनरेट होत नाही. शेवटचा हप्ता टाकला मस्त जनरेट होत नाही. मग साहेब 3 वर्षापासून थांबलेले आहे ना लाभार्थी. नाही भाऊ म्हणण्यात तात्पर्य असं आहे. मी तिन्ही आमदार महोदयांना विनंती करतो. हा शासन स्तराचा प्रश्न आहे. तुम्ही स्वतः तिथे कधी पाठपुरावा केला वाटलं तर मी पूर्ण लिस्ट देतो तिकडनं सुद्धा. आणि नुसता अचलपूर्ण हा पूर्ण महाराष्ट्राचा प्रॉब्लेम आहे. मी आपल्या मतदारसंघाची लिस्ट मला देतो. त्याच्यावर थोडीशी आमदार साहेब थोडीशी त्याच्यावर लक्ष द्या आणि तो विषय हा काळजीपूर्वक करा. नाही दोन्ही आमदार दोन्ही पूर्ण तालुक्याचा अमरावती जिल्ह्याचा विषय आहे. तिन्ही आमदारांनी लक्षात घ्या. मतदारसंघातल्या आमदारांना तिन्ही आमदारांना सांगून राहिलो. तिन्ही सर्व आमदार तुमच्या कामासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही प्रयत्नशील करू. धन्यवाद. हे बघा आमदार साहेब, लोकप्रतिनिधी तुम्ही सगळ्या महाराष्ट्रात घ्या. विधानसभा आमदार तुम्हाला म्हटलं जाते. त्याच्यामुळे तुम्ही महाराष्ट्रात कुठलाही प्रश्न उचलू शकता. त्याच्यामुळे मतदारसंघाचा इथे विषय येत नाही. म्हणून आता जो विषय आपला चालू आहे हा कायचा पाण्याचा तो विषय चालू आहे. कारण विसरोळीच्या पाण्याची वाट पाहून राहिलो आम्ही. विसरोळीच्या पाण्याची वाट पाहून राहिलो. टाक्या तशा तशा पडल्या. रावळगावला जाऊन खंबे उभे करून ठेवले का त्याला का फाशा घ्याव्यात आम्ही. आणि चुकीचे अहवाल त्याच्यासाठी उपोषण किडण्या खराब केल्या. आमदार महोदय किडण्या खराब केल्या. 20 दिवस दवाखान्यात होतो. पाण्याचे सर्व विषय घेऊन घ्या साहेब. उत्तर देतात. हा बाळासाहेब एक मिनिट उत्तर. अध्यक्ष महोदय, रावळगाव हे 24 गाव योजनेचं गाव आहे. 24 गाव योजनेचं आपलं वॉटर टेस्टिंग झालेलं आहे. सर्व गावांपर्यंत पाणी पोहोचलेलं आहे. पाण्याला टाकायचे कामं बाकी आहेत. 1-1.5 वर्षापासून जलजीवन मिशनला फंड नसल्यामुळे कॉन्ट्रॅक्टर सध्या काम स्लो करत आहे. फंड आल्याच्या नंतर ते कामं पूर्ण होतील. केंद्र शासनाला 1.5 वर्षापासून फंड नसल्यामुळं कामं स्लो आहे. मान्य तिन्ही आमदार साहेबांना माझी विनंती आहे. आम्ही यशोदा ग्रामपंचायत 2 मिनिटं यांच्या उद्या पहिले नंतर बोला. टेस्टिंग पूर्ण झालेली आहे. आता आपण एका महिन्यामध्ये त्या टाक्यांना डायरेक्ट पाणी सोडणार आहोत. रावळगावला आणि बोकापूरला आपला
एका महिन्यात पाणी चालू करणार आहोत आपण. डायरेक्ट मध्ये जुन्या टाक्या आणि नव्या टाक्याला सुरू करणार आहोत. माननीय तिन्ही आमदार साहेबांना माझी विनंती आहे, यशोदा ग्रामपंचायतीतर्फे आम्ही स्मार्ट मीटरचे काय होते मतदारसंघात फिरत असताना बऱ्याचशा लोकांच्या कंप्लेंट आहेत. आमच्या सरपंच लोकांच्या कंप्लेंट आहेत, आमच्या शाखा प्रमुख लोकांच्या कंप्लेंट आहेत. आम्हाला त्या टाक्या नेऊन आम्ही दाखवल्या, त्या टाक्या बांधून तयार आहेत. पण आता नियमानं काय असते, त्याच्यामध्ये पाणी टाकावं लागते, पाणी भरावं लागते. त्याची क्षमता म्हणजे कुठून लिकेज आहे काय, कुठून काही आहे काय, ते आपल्याला बघावं लागते. पण ते आपण त्याच्यामध्ये पाणीच बदलून राहिलो, त्यामुळे ते टाक्या निकामी होऊन राहिल्या. कुठल्या तुम्हाला त्याचे फोटो पाठवतो. नरेंद्र भाऊ, बऱ्याचशा आपल्या मतदारसंघातल्या अशा टाक्या आहेत की त्या मग आता तुम्ही ज्या वेळेस त्या तुम्ही भरसाल त्यावेळेस त्या निकामी होती, म्हणून त्याच्यावर तुम्ही कारवाई करायला. बऱ्याचशा मी तुम्हाला माझ्या रावळगावच्या टाकीचं काम बाकी आहे. बघून घ्या, तेवढं बघून घ्या. हो, हॅलो साहेब, रबडगाव गोंधळ टाकी अर्ध्या पाणी भरतात काय? कोणतं ग्रामपंचायत आहे? रबडगाव गोंधळ ग्रामपंचायत. या योजनेचा सर पाणी पुरवठा सुरू व्हायचाच आहे, अजून काम अपूर्ण आहे. काम अपूर्ण आहे, फंड नसल्यामुळे कॉन्ट्रॅक्टर काम करत नाहीये सर. रोड खोदून ठेवले, रोड खोदासाठी गावात खोदून ठेवलं त्याच्यासाठी आणि बनवलेलं खोदून ठेवलं त्याच्यासाठी मी तुमचे साहेब होऊन गेले, सगळं करा गोष्ट करून का करतात? जलसंपदा मंत्री होतो तरी तसं चालूच आहे. कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही सर. फंड आल्याच्या नंतर सर्व काम पूर्ण करून देणार. नाही फंड नाही. जलजीवन मिशनचा सर पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1.5 वर्षापासून फंड नाहीये, म्हणून काम स्लो चालू. हे प्रश्न आता माननीय महोदयांनी मांडले, आमदार महोदयांनी मांडले. खरोखर त्याच्यावर पैसे नाही आहे. आणि ऐका नरेंद्र भाऊ, ते लोक जे अधिकारी लोक आहेत ते लोकही आमच्यापर्यंत आले आहेत. म्हणजे जे काम करणारे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत तेही लोक आमच्यापर्यंत आले आहे की बाबा जेव्हा निधी नसल्यामुळे आम्ही पुढचे कामं करून नाही राहिलो. मी काय म्हणतो, ऐकून एक आश्वासक उत्तर देतो. या मार्च नंतर त्याच्यावरती निधी येणार आहे आणि या मार्च ते मेच्या दरम्यान हे कामं कम्प्लिशन कडे जातील. कारण माझ्या माहितीनुसार मी सांगतोय, कारण त्या दिवशी जे बैठक झाली त्याच्यात मार्च नंतर याला निधी उपलब्ध होईल. दिवाळीपर्यंत पाणी पुरवठा सुरू व्हायला पाहिजे सुरळीत, अशी मला सर जून एंडिंग पर्यंत चालू. जून एंडिंग पर्यंत सुरू होईल. मी दिवाळी यासाठी सांगतो की अजून हे नको व्हायला, कोणते कामं पेंडिंग असते ते. हे झालं आता निधी अभावी काम रेंगाळले. जे कामं केले तुम्ही, जे निकृष्ट दर्जाचे केले त्याचं काय? कुठले आहेत ते लेखी स्वरूपात द्या ना तुम्ही. केलाय ना, उपोषणाला बसलो ना तुम्ही, आलते ना. अरे तो तर मग मुद्दा आपला सॉल्व केला होता. कुठे केला? चौकशी समिती नेमली होती त्यावेळेस आपण ते उपोषण सोडायला आलो होतो. तुम्ही हजर होते, तुमचे आणखी वरचे साहेब होते. त्यावेळेस असं ठरलं होतं की आपण चौकशी समिती नेमणार आहोत. मग तुम्ही ते चौकशी समिती नेमली नाही काय? नेमली सर, माझ्या स्तरावरून कार्यकारी अभियंत्याच्या स्तरावरून नेमलेली आहे. त्याचा अहवालही कार्यकारी अभियंत्याला त्यांना द्या ना. ते काय मग आरोप तो होऊन राहिला, तो आरोप तुम्ही त्याचं निरसन करा ना. ठीक आहे, त्याला अहवाल देऊन द्या. आणि नरेंद्र भाऊ, अगर ते त्याचं तुमच्यापर्यंत माझ्या गेंड्याच्या कातडीच्या काय सॉरी कुठे सध्या या होतं समजा येऊन या इथं 15 मिनिटं द्या. मी सोडणार नाही बरं, लक्षात ठेवा. तुम्ही लय खाय खाल्लं बोल. ठीक आहे, 15 मिनिटात पोहोचायचं. इथं जायचं.
अचलपूरचे सन्मान्य आमदार प्रवीण ताड्यात बापा वज्रच कार्यक्रम झाला. आवळा बैठक अधिकारी उभ्यानं झापलो तुम्ही आणि कोणत्या कोणत्या गोष्टीचं सर्व मार्गदर्शन करून येणाऱ्या कालखंडात आपल्या परिसरात पाणी टंचाई होणार नाही याच्याबद्दल मार्गदर्शन केलं आणि कोणते आदेश दिले. सर्वात महत्त्वाचं आहे की ज्या प्रलंबित हे आहेत नळ योजना आहे, मजिप्राच्या असो की 83 गाव असो, 16 गाव असो, 105 गाव असो, तर त्या पूर्णत्वास गेल्या पाहिजे आणि त्याचा दर्जा टिकवला गेला पाहिजे. ज्या तक्रारीच्या अनुषंगाने ज्या लोकांनी तक्रारी केलेल्या आहे, आमचे नरेंद्र भाऊ आहे, नारायण भाऊ, बरेच लोक हे जनप्रतिनिधी राहिलेले आहे आता सध्याच्या परिस्थितीत. परंतु यांनी ज्या तक्रारी केलेल्या आहे लोकांच्या बद्दलच्या किंवा लोकांच्या त्यातला त्रास जाणवणाऱ्या, त्या तक्रारीच्या अनुषंगानेच मी अधिकाऱ्यांसोबत बोललो. आणि दुसरी गोष्ट, इथं वरिष्ठ अधिकारी हजर नाही आहेत. वरिष्ठ अधिकारी जे उत्तर देऊ शकत नाही ते अधिकारी पाडून दिलेले आहे. मला सांगा, एका 12 महिन्यातून पाणी टंचाईची जर बैठक होते आणि पाणी टंचाईसारखा प्रश्न, ज्वलंत प्रश्न हा पूर्ण जिल्ह्याला, मतदारसंघाला, तालुक्यांना, गावागावांना भेडसावणारा प्रश्न आहे, तर त्या प्रश्नाला जर खरोखर जर आपल्याला निकाली काढायचा असेल तर इथं सक्षम असे अधिकारी हजर असले पाहिजे. आणि मागच्या इतिवृत्तात, मागच्या याला जरी कोणी आमदार दुसरे असतील पहिलेचे, तर त्यांच्या ज्या उपस्थितीत जे प्रश्न प्रलंबित होते, त्यांनी ज्याच्यावर प्रश्न म्हणजे उपस्थित केले होते, त्याचं निराकरण झालं की नाही झालं याचा इतिवृत्ताचा पाढा वाचणं गरजेचं होता. त्याच्यानंतर त्याच्यावर जर निराकरण झालं नसेल तर त्या निराकरणाचा आता 2 महिन्यात मी तसे आदेश दिलेले आहे की बाबा 2 महिन्यात तुम्ही जर त्याचा चौकशीत लावून त्याचा निकाल काढावा. गोट हे तर ठीक आहे, आता ते निकालीत. पण आता मी पाहून राहिलो मल्हारासारख्या गावात, अजून काही गाव आहेत 3-3, 4-4, 5-5 लाख रुपये वार्षिक इलेक्ट्रिकचं बिल साधं पाणी पुरवठं येणं कसं भरा बिल ते? नाही काय, मी सत्य परिस्थिती बोलणार आहोत. आतापर्यंत भरलं नाही गेलं, मग ते प्रलंबित होत त्याचा आकडा फुगला. आता फुगलेल्या आकड्याला मग ते बंद करण्याची अवस्था आल्यामुळे ते म्हणतात की एवढं बिल कसं भरावं. परंतु दरवर्षी जर भरल्या गेलं असतं किंवा दर तिमाहीला हे भरण्या गेलं असतं तर स्वाभाविक त्याच्यावरची व्याज, चक्रवाढ व्याज वाढवणार आकडा फुगला नसता. तरी पण काही याच्यामुळं काही त्रुटी असू शकतात, ते पाहू आपण कसं करायचं.